येणाऱ्या 17 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे साऱ्यांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत। 16 तारखेला ते मुक्कामाला येतील। 17 तारखेला सकाळपासून त्याचे विविध कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत। सकाळी जैन हिलला त्यांची काही उपक्रमांची पाहणी आहे। 7 वाजता जे मेडिकल कॉलेज चिंचोलीला तयार होत आहे तिथं दादांचा पाहणी दौरा होणार आहे। 8 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ह्या कार्यालयामध्ये दादांची उपस्थिती असणार आहे। 3 जिल्ह्यांच्या कार्यकर्त्यांच्या पक्षांचा आढावा ते घेणार आहे। पहिल्याने जळगाव जिल्ह्याचा कार्यकर्त्यांचा आढावा घेतला जाणार आहे, संघटनेचा आढावा घेतला जाईल, नंतर धुळे जिल्ह्याचा आढावा होईल आणि नंदुरबार जिल्ह्याचा आढावा होईल। त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा विचारविनिमय होईल। एकंदरीत पक्षाच्या कार्याचा आढावा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा होणार आहे। 10 वाजता नंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातील। शासकीय बैठक त्यांची त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सोबत होईल। जिल्ह्याच्या विविध कामांच्या उपक्रमांच्या संदर्भामध्ये बैठक त्या ठिकाणी होणार आहे। 12 वाजता नंतर GS ग्राउंडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या मेळाव्याला दादा संबोधित करणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिभाताई शिंदे ज्या आहेत, ज्या काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष आहेत राज्याच्या, त्यांचा पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे। त्यांचे हजारो कार्यकर्ते आदिवासी समाजाचे असतील, इतर कार्यकर्ते असतील, जवळपास 15,000 कार्यकर्ते त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण जवळपास 5,000 ते 6,000 कार्यकर्ते पदाधिकारी एकंदरीत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। जवळपास 20,000 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा तो मेळावा असेल। त्या मेळाव्यामध्ये प्रतिभाताई शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा, जिल्ह्यामधले जे काही माजी जिल्हा परिषद सदस्य असतील, काही इतर पदाधिकारी असतील, त्यांचा पण प्रवेश त्या ठिकाणी प्रमुख मंडळींचा होणार आहे। प्रवेश करणारे बरेच असतील, परंतु त्या दिवशी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। कोण असणार आहे दादांच्या सोबत? दादांच्या सोबत आहेत भुजबळ साहेब आहेत, नामदार कोकाटे साहेब आहेत, नामदार झिरवळ साहेब आहेत आणि माजी मंत्री नवाब मलिक साहेब हे सोबत येणार आहे आणि इतर पदाधिकारी असतील। किती लोकांची उपस्थिती राहील कार्यक्रमाला? काय जवळपास 20,000 लोकांची उपस्थिती राहील अशा पद्धतीची तयारी GS ग्राउंडला चाललेली आहे। टेंट उभारणीचं काम चाललेलं आहे, टेस्टची तयारी त्या ठिकाणी चाललेली आहे। प्रचंड प्रमाणामध्ये, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये एक मेळाव्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा आहेत, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचं वातावरण त्यांच्या दौऱ्यामध्ये निर्माण होणार आहे। 20,000 ते 25,000 लोकांची अपेक्षा आहे कार्यक्रमाला। तर पावसाची शक्यता लक्षात घेऊन तितकं पुरेशी व्यापक वॉटरप्रूफिंग टेंटची केली। आम्ही जेवढी मंडळी येणार आहे तेवढ्या याच्यासाठी त्या ठिकाणी वॉटरप्रूफ टेंट टाकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तितक्या चेअर्स त्या ठिकाणी टाकण्याची व्यवस्था केलेली आहे। प्रशस्त असं त्या ठिकाणी मंडपाची उभारणी करतोय आम्ही। आगामी निवडणुकाच्या अनुषंगाने काही बैठका किंवा तसं काही नियोजन आहे? मी सांगितलं ना, निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून पण म्हणजे 3 जिल्ह्याचा जो आढावा होणार आहे, संघटनेचा पण आढावा होईल आणि एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्यासाठी सुद्धा काय तयारी चाललेली आहे 3 जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, तो पण आढावा दादा त्या ठिकाणी घेणार आणि दादा सूचना पण त्याच्यामध्ये करतील। ठीक आहे.